माळशेज घाटला भुट्टा खायला आलोय असं वाटतंय. मी गमतीत म्हणालो खरं, पण धबधब्याचा फ्लो, ताडपत्रीचे स्टॉल बघून खरंच माळशेज घाटातल्या पावसाळ्याची आठवण आली. अशा वातावरणात काहीतरी गरम चमचमीत खाण्याची खुमखुमी युनिव्हर्सल आहे. काही स्टॉलवर नॉनव्हेज आयटम होते. पांढऱ्या मक्यांचा सुद्धा स्टॉल होता. इतकं मस्त वाटलं. इथे एकदम पावसाळी पिकनिक माहोल होता. मी बातमीवरून गाडी बुक केली आहे. जॉर्जियाच्या उत्तरेकडे असणाऱ्या स्वानिती या डोंगराळ प्रदेशात जायला निघालोय. मोठा प्रवास आहे. यावेळी मी ज्या कंपनीकडून गाडी बुक केली ती ग्रुपला घेऊन चालली होती. शेअर्ड कॅब असल्याने प्रवास काहीसा स्वस्त झाला. जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबून इनगुरी धरण बघितलं. जगातल्या उंच आर्च डॅम मधलं एक म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पाऊस होता, ढग उतरले होते, वातावरण एकदम सुंदर होतं. गारवा होताच. नंतर एक म्युझियम बघितलं. कंटेम्पररी आर्टचा डिस्प्ले होता. त्याची थीम हात होती. वायर्स आणि चित्रांचा वापर करून ती थीम खुलवली होती. कुतैसी मार्गे आम्ही चाललो होतो. स्वानितीकडे पोहोचण्याच्या रस्त्यावरच जाणवत होतं आपण चाललोय तो प्रदेश जॉर्जियाच्या भौगोलिक वेगळेपणाचा इसेन्स असणार आहे. एवढी भारी जागा आहे आणि 2च दिवस आहेत आम्ही इथे. आम्ही अप्पर स्वानितीमधल्या मेस्टिया गावात पोहोचलो. छोटासा ब्रेक घेतला. इथून जो नजारा बघितला त्याने थक्क झालो. छोटंसं गाव, डोंगराच्या मधोमध नदीच्या काठावर वसलेलं. एखाद्या गोष्टीतल्या गावाचं वर्णन वाटावं अगदी तसं. दुपारचं काहीतरी खाऊया म्हणून लोकल स्पेशालिटी खाचापुरी खाल्ली. तिथेच बसून एक हॉटेल बुक केलं. जवळच होतं 800 मीटरवर, पण त्या 800 मीटर एकदम चढाचा रस्ता होता. खडा चढ, डायरेक्ट अंगावर ऊन पडलंय. मेस्टियामध्ये आलोय आणि एवढं लहानसं गाव मला एवढं भारी वाटतंय की मी इथे उशिरा का आलो इतके दिवस, आधी का नाही आलो असे प्रश्न पडतात मला. थंड आहे प्रचंड, 0 डिग्री आणि काय कलर्स आहेत. पाऊस पडतोय, झाडांना रंग आहेत. कमाल गाव आहे. सो मी आता जस्ट पोचतोय. बघूया आता 2 दिवस काय काय दाखवतं हे गाव. येता जाता दमछाक होणार होती. वाटेवरच इथले प्रसिद्ध वॉच टॉवर्स दिसले. त्यांना स्वान टॉवर्स म्हणतात. मला या जागेबद्दल, गावाबद्दल एवढी उत्सुकता होती की मी तिथे लगेचच ड्रोन उडवला आणि ड्रोनने मेस्टियाची गोष्ट सांगितली. मुलखुरा नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं टुमदार गाव. सोयी सगळ्या आहेत पण माणसं खूपच कमी. एक टाउनलेट म्हणूया. स्वान टॉवर्स हे इथलं ऐतिहासिक वैशिष्ट्य. आजही ते गावात उभे आहेत. गावाला एकदम वेगळा लुक देतात. गावातून एकच मोठा मुख्य रस्ता जातो आणि त्याच्या अलीकडे पलीकडे गाव वसलंय. सगळीकडे एक निवांतपणा. याआधी काजबेगीमध्ये होतो तेव्हा तिथला निसर्ग बघून वेडा झालो होतो. हे गाव त्याही पेक्षा रॉ आणि भरपूर झाडांचं. ऑटम सुरू आहे. गावाजवळच्या झाडांमध्ये मस्त पिवळा रंग येतोय. मध्येच काही झाडं लालसर सुद्धा आहेत. पण डोंगरात अजून हा पिवळेपणा फारसा पोहोचला नाहीये. इथे अजूनही गडद हिरवाच आहे. डोंगरांच्या मधोमध असलेलं गाव, हिमाच्छादित कॉकेशियसच्या कुशीत विसावलेलं, त्यामुळे अजूनच थंड वातावरण. इतके रंग दिसले, डोंगरांचे, झाडांचे, घरांच्या कौलांचे. मन खुश झालं. ही संध्याकाळ कायमच स्मरणात राहील. हा जुन्या काळातला दरवाजा आहे, त्यामुळे इथे येलो हॅलोजन लावलाय की ह्याला
थोडंसं हायलाईट करायला. इथे एक छोटंसं सिनेमाघर होतं. येणाऱ्या टुरिस्टसाठी, तिथल्या लोकांसाठी संध्याकाळी पहिल्या मजल्यावर एका छोट्या प्रोजेक्टरवर फिल्मचा शो लावला जायचा. सिनेमा डेडे. ती फिल्म त्या गावात शूट केली होती. फिल्म मेकरही तिथलीच होती, गोष्टही तिथलीच. तिकीट काढलं, फिल्म बघितली. संध्याकाळी प्रचंड थंडी होती. उबदार वाटावं म्हणून हीटर जवळ बसलो. नंतर मी छान माहोलवाल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, जिथे लोकल लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स चालू होता. स्वान फोक म्युझिक अतिशय प्राचीन आणि रॉ आहे. युनेस्को हेरिटेज आहे. डोंगर, तिथलं जीवन यांचं वर्णन त्यात असतं. हार्मनी सिंगिंग हे त्याचं वैशिष्ट्य. आजचा वेळ फारच छान गेला. सो घरातनं बाहेर पडताना व्ह्यू कसा हवा? डोंगर आहे, बर्फ आहे. एक छोटंसं गाव आहे बर्फातलं. आणि सूर्य उगवलाय नशिबाने, नाहीतर टेम्परेचर मायनस आहे. सूर्याचाच आधार आहे, वाच काय तो. वाह, म्हणजे सूर्य पण आहे, निळा आकाश पण आहे. सो ब्रेकफास्ट बघूया काय आहे. ही माझी रूम. ब्रेकफास्ट वाढून ठेवलाय म्हणाले ते, म्हणजे काय केलंय. हॅलो. सो हा आहे ब्रेकफास्ट. 2 अंड्यांचं ऑमलेट आहे, कचापुरी आहे, केक आहे. ओके, इंटरेस्टिंग. तर ही आहे क्रेडो बँक, जिला मी शोधतोय कालपासून आणि सापडत नव्हती मला. आणि आहे आपली गाडी, हा आपला आहे गाईड. आणि आपण चाललो आज उशगुली. स्वच्छ मोकळ्या हवेत उशगुलीला जायचा प्रवास सुरू केला. आज हवा छान आहे याबद्दल गाईडने सगळ्यांचं अभिनंदन केलं. इतकी इथे अनिश्चितता असते. गाईडने गाडीतून ग्रेटर कॉकेशियस मधले काही पर्वत शिखरं दाखवली. काल ड्रोन मधून जे दिसलं होतं तिथून आज चाललो होतं. काय सुंदर रस्ता. एकीकडे बर्फाच्या पर्वताचे खास पॅटर्न दिसत होते. आकाशात पांढऱ्या ढगांचे स्वच्छंदी स्ट्रोक्स, बाजूने वाहणारी खळाळती नदी, सगळ्या निळ्या पांढऱ्याचा खेळ. त्यातच पानगळतीमध्ये झाडांना आलेले लाल पिवळे रंग मध्ये मध्ये डोकावत होते. याहून स्वर्गीय काय असू शकतं. इथल्या निसर्गात आम्ही अक्षरशः हरवून गेलो. कॅमेऱ्यात तरी किती काय काय साठवणार. आमचा पहिला स्टॉप. इथे आम्ही बर्फ बघतोय. लांबून माउंट उशबा दिसत होता. हा पर्वत त्याच्या 2 टोकदार शिखरांसाठी, ट्विन पीकसाठी प्रसिद्ध आहे. याच्यावर चढाई करणं हा अत्यंत थरारक अनुभव असतो. याचे कडे एकदम उभे आणि हवामान एकदम लहरी असल्यामुळे त्याला किलर माउंटन म्हणतात. वाटेत आम्हाला टॉवर ऑफ लव्ह लागला. एमगुरी नदीच्या पात्रातील एका मोठ्या शिळेवर हा टॉवर ऑफ लव्ह उभा केलाय. सो इथे चिल मारायला जागा आहे, नदी वाहते आणि इथे ह्या टॉवरला जाता येते 2 जेल. हा टॉवर 3 मजली आहे. इतर स्वान टॉवर्स पेक्षा थोडा वेगळा वाटतो. घसरडा आहे. टॉवर मध्ये चाललो शेवटी आपण. टॉवर मस्त नदी वाहते आहे साईडने. टॉवरच्या आत वर जायला छोट्या लाकडी शिड्या. अरुंद शिड्यांवरून चढण्या उतरण्याचा अनुभव थोडासा थरारक वाटला. सो हे वुडन
फ्लोअर दिलेत, सपोर्ट केलाय. सहसा स्वान टॉवर्स हे गावाच्या मध्यभागी किंवा घराला लागून बांधलेले असतात. मात्र हा टॉवर वस्तीपासून लांब नदीच्या पात्रातल्या एका खडकावर आयसोलेटेड आहे. त्यामुळे त्याला प्रेमाच्या दंतकथेची जोड मिळाली. प्रत्यक्षात तो शत्रूपासून किंवा हिमकड्यांपासून, अॅव्हॉलंचेस पासून वाचण्यासाठी बांधलेला वॉच टॉवर होता. ही हाईट अचीव करू शकता. उशगुलीला पोहोचल्यावर तिथल्या प्रसिद्ध लमारिया चर्चमध्ये गेलो. जिथे सावली होती तिथे बर्फ जमला होता. चर्च 9व्या-10व्या शतकात बांधले. इथून मी जे उशगुली बघितलं, मी वेडाच झालो. या निसर्गाचं काय वर्णन करू. सगळ्या सुंदरतेची मुक्त उधळण नुसती. तुम्हाला जितकं साठवून घेता येतंय तितकं घ्या. या कमाल जागे आलोय आपण, खासच एकदम. काल रात्री मी जी फिल्म बघितली डेडे, ती ह्या गावात शूट झाली आहे. त्यामुळे मला हे गाव सगळ्या ऋतूतलं माहिती असं वाटतंय. आणि आता हे बघतोय मी प्रत्यक्ष. गावात फिरायला आमच्याकडे खूपच कमी वेळ होता. इथल्या मस्त छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये फिरत होतो. दगडी बांधकामाची घरं, इतके सुंदर पॅटर्न्स आणि कॉम्बिनेशन्स होती. गावातूनच ड्रोन उडवला. उशगुली डोंगरात वसलेलं छोटंसं प्राचीन गाव, कायमस्वरूपी लोकवस्ती असलेलं युरोपातलं सर्वात उंचावरचं गाव म्हणून ते फेमस आहे. उशगुली म्हणजे फिअरलेस हार्ट. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये घरं, त्याला लागूनच वॉच टॉवर्स. गावात 30हून जास्त प्राचीन स्वान टॉवर्स आहेत. त्याचं बांधकाम 9व्या-10व्या शतकातलं आहे, पण आजही ते चांगल्या स्थितीत आहेत. हे टॉवर्स फक्त राहण्यासाठी नव्हते, आक्रमणांपासून आणि हिमकड्यांपासून वाचण्यासाठी ते बांधले. ही इथली पारंपरिक वास्तुकला आहे. त्यामुळे त्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. आता गावात जुन्या नव्याचं कॉम्बिनेशन दिसतं. गावातल्या जगण्याची सगळी गणितं हिवाळ्यावर अवलंबून असणार. इथे फिरताना टाइम ट्रॅव्हल मध्ये काळाच्या मागे गेल्याचा अनुभव येतो. ह्या गावात शूट झालेला सिनेमा. सो त्या सिनेमाचा बेस्ट पार्ट काय, हिवाळ्यामध्ये बर्फ पडल्यावर ह्या गावात काय सीन असतो किंवा ट्रान्सपोर्टेशनचे काय वांदे असू शकतात, अशा आउटलाईनचा तो सिनेमा आहे. ॲक्च्युली खरं तर ती स्टोरी आहे एक मुलगी, एक मुलगा आणि आवड निवड आणि मग समाज, आणि मग तिला तो नाही आवडत आहे, तिला दुसऱ्याशी लग्न करायचं आहे, मग त्याच्यात भांडणं वगैरे वगैरे वगैरे. हां, हार्ड लाईफ दाखवली आहे त्या फिल्ममध्ये. बापरे, जाऊ दे, आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया. गाव बघितलं आणि परतीच्या वाटेला लागलो. वळणावळणाच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लाल पिवळी हिरवी झाडं. विचारात हरवलो, मी इथे आधीच का आलो नाही. टूरमध्ये मिळालेल्या इतक्या कमी वेळात सगळं गाव बघून झालं का. इथे मला जास्त वेळ द्यायला हवा होता का, असे प्रश्न मनात घोळत राहिले. माझ्या 2 टूरमध्ये थोडासा वेळ आहे, तर माझा प्लॅन होता की मी रूमवर जाईन आणि थोडंसं काय कॉफी वगैरे बनवून पिईन.
पण नाही. मी एका लोकल रेस्टॉरंटला आलो आहे आणि गंमत अशी आहे की माझ्या मागे जे आहे ते खूप भारी रेस्टॉरंट आहे, म्हणजे पूर्ण उबदार रेस्टॉरंट आहे. हे सोडून मी इथे लोकल रेस्टॉरंटला आलो आहे आणि हे एवढं लोकल आहे की इथे त्यांनी चूल लावली आहे. चूल कशी लावली आहे, माझ्यासमोर त्यांनी हे फोडलं, लाकूड तोडलं, छोटं केलं, त्याचं तुकडे केले, छोटे छोटे तुकडे केले आणि ते तुकडे त्याने लावले तिथे शेकोटीला. आणि आता ही ऊब घेतो आहे. मायनसमध्ये होता मी, त्यामुळे ऊब गरजेची आहे. याचं आहे किचन. चालली आहे तयारी आणि काहीतरी बनवत आहेत ते लोक, टाकतात काहीतरी मसाले. टाका अजून, करा तिखट. आपण जाऊया गपचूप शेकोटीला. हा पेटली हो, मस्त पेटली आता. सो ब्रेड, सॉसेज आणि चटणी. सो गाडी पार्क केली आणि नव्या ट्रेकला सुरुवात. ॲक्च्युली मी दमलो आहे आणि आम्ही चाललो आहे ग्लेशियर ट्रेकला. ठीक आहे, आता बघूया काय. ब्रेक नंतर दुसरा ट्रेक सुरू झाला, क्षारा ग्लेशियर ट्रेक. सुरुवातीलाच मला दमायला झालं. मी हळूहळू चालत शूटिंगसाठी थांबत एनर्जी गेन करत होतो. पायवाट्याने चालताना आजूबाजूला फर आणि स्प्रूस झाडं दिसली. दाट नसलं तरी थोडं जंगल होतं. हा माहोल एकदम इंटरनॅशनल सस्पेन्स मूवी मधल्या जंगलासारखा वाटला. आम्ही शांतपणे चालत होतो. थोडं पुढे गेल्यावर एनगुरी नदी लागली, पांढरट करडी. खडकांवरून वाहताना तिचा स्पीड कमालीचा होता. बराच वेळ तिच्या काठावरून चाललो. या ट्रेकवर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर असलेल्या वाटा लागल्या. दगड मातीचा रस्ता, पुढे छोट्या दगडांची पायवाट, नदीजवळ मोठे खडक आणि माती, मध्येच स्लिपरी होतं. इथे काही ठिकाणी पांढऱ्या खोडांची बर्च झाडं दिसली. हालत डाऊन आहे ट्रेक करताना. ग्लेशियर ट्रेक. इथून आलो नदीच्या कडेकडने या रोडवरून. अजून 1 किलोमीटरवर ग्लेशियर आहे. सो ग्लेशियरच्या फार जवळ नाही जाणार आहोत, कारण बर्फ वितळून म्हणजे पडू शकतो माणूस आत. सो सुरुवातीच्या पार्टला जायचं. कदाचित विंटरमध्ये डिसेंबरच्या पुढे ग्लेशियर वर जाता येत असेल खूप आतपर्यंत, तर परत यायला लागणार. खूप तंगडतोड केल्यावर एका पॉइंट जवळ आलो आणि गाईड म्हणाला संपला ट्रेक. संपला? मग लक्षात आलं हा क्षारा ग्लेशियर व्ह्यू पॉइंट ट्रेक आहे. इथपर्यंतच जाता येतं. पुढे जाण्यासाठी तयारी लागते. इथून ग्लेशियर पीक्स बघायचे. ओके. गाईडने पीक्स दाखवली. एका ठिकाणचं नेड दाखवलं. हा ट्रेक अशा अर्धवट पॉइंटला संपला. दाट बर्फ असलेलं सुंदर ग्लेशियर दिसलं. माउंट क्षारा हे कॉकेशियस मधलं सगळ्यात उंच शिखर आहे. जॉर्जिया मधलं हायेस्ट पीक मानलं जातं. ग्लेशियर ट्रेकसाठी आलो आम्ही आणि ग्लेशियर किती मागे आहे. इथे माळरानावर आणून सोडलं आणि सांगितलं हा लास्ट पॉइंट आहे. सो आता जे काय बघेल ते ड्रोन बघेल. इथून जो ग्लेशियर दिसला तो एखाद्या दणकट पांढऱ्या भिंतीसारखा होता, पण वाट भुसभुशीत, छोट्या सुट्या दगडांची, एकदम सरकणारी वाटली. नुसता थरार. आजचा दिवस संपला तेव्हा खूप दमलो होतो आणि उशकुली गाव खूप आवडलं होतं.